जो आजार किंवा जे लक्षण खूप कॉमनली आपल्याला दिसतं आणि बऱ्याचदा आपल्या चुकांमुळे ते लक्षण किंवा तो व्याधी वाढण्याचा संभव असतो आणि ते कॉमन लक्षण म्हणजे ताप किंवा ज्वर. आणि बऱ्याचदा आपला त्याच्या मागचा उद्देश हा असतो की ताप आल्यानंतर लवकरात लवकर आपण गोळी घेऊन आपण बरे झालो पाहिजे. ताप हा दिसायला आपल्याला खूप सोपा किंवा खूप साधा असा आजार वाटतो, पण त्याची जर योग्य चिकित्सा केली गेली नाही आणि वेळेवर त्याला जर कमी केलं गेलं नाही तर तो पुढे जाऊन त्रास देऊ शकतो. सांधेदुखी किंवा थकवा येणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पेशंट्समध्ये दिसून येतात. आपलं शरीर जे आहे ते एक खूप ट्रेंड मशीन आहे ज्याच्याकडे स्वतःला बरं करण्याची कॅपॅसिटी आणि स्ट्रेंथ आहे. तो जेव्हा ताप येतोय तर हे एक शरीर सुदृढ असण्याचं देखील लक्षण आहे. बाहेरनं आलेल्या जंतूंशी किंवा एखाद्या नवीन आजाराशी शरीर स्वतः फाईट करतंय, त्याचं रिॲक्शन म्हणून कदाचित आपल्याला ताप येणं किंवा देहोष्मा वाढणं हे एक लक्षण दिसू शकतं. मला ताप आलाय, मी गोळी घेतली आणि मी बरा झालो असं इक्वेशन न ठेवता आपलं इक्वेशन शुड बी की मला जर ताप आलाय तर मला त्याला मुळापासून बरं करण्यासाठी मी काय ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. सो त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट आयुर्वेद शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते म्हणजे लंघन चिकित्सा. कारण हा आजार जो आहे तो इंडायजेशन किंवा अजीर्ण, अन्न पचवण्याची शक्ती कमी झाल्यामुळे होतो. कमी खाणं किंवा हलका आहार घेणं किंवा व्याधीच्या अवस्थेनुसार जो काही वैद्यांनी तुमच्या सल्ला दिलेला आहार्य पदार्थ आहेत ते घेणं हे सगळ्या लंघनामध्ये येतं.